नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। भारतीय सैन्य व वायुसेनेत अधिकारी म्हणून निवड झालेल्या युवकांचा पत्रकार संघातर्फे करण्यात आला जाहीर सत्कार। भारतीय सैन्य व वायुसेनेत वर्ग अधिकारी म्हणून निवड झालेल्या कर्तृत्ववान युवकांचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला। दरम्यान या कार्यक्रमात निवड झालेल्या युवकांचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन अभिनंदन करण्यात आले। दरम्यान यावेळी मान्यवरांनी युवकांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला। देश सेवेच्या सर्वोच्च क्षेत्रात त्यांनी केलेली ही निवड ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले। तसेच इतर युवकांनीही या यशातून प्रेरणा घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले। दरम्यान आजच्या या कार्यक्रमासाठी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, दैनिक सकाळचे ब्युरो चीफ निखिल सूर्यवंशी सर, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर आबा पाटील, रवींद्र नाना इंगळे, प्रकाश शिरसाट, दीपक शिंदे, आकाश सोनोने, धनंजय गाळणकर आदी प्रमुख मान्यवरांसह पत्रकार संघाचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते। खानदेश, महाराष्ट्र आणि धुळ्यातली हाच म्हटली मी एक पुत्री आहे। माझं शिक्षण SCPS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डिप्लोमा प्लस डिग्री ह्याच कॉलेजमधून झालेलं आहे। सर्वप्रथम हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आपल्या सगळ्यांचं धन्यवाद की आपण आम्हाला इथे बोलवलं आणि हा छोटेखानी सत्कार सोहळा आयोजित केला। तर दोन शब्दातच संपवते, फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला हा महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रात जन्मलेलो आम्ही असे अनेक ऑफिसर, तर त्यांच्यापासून शिकलेलं आणि त्यांना आदर्श मानून पुढे चालणारे आम्ही आज हाच प्रयत्न करतोय की जगाच्या पाठीवर, भारताच्या पाठीवर आपल्या शहराचं आणि आपल्या मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांना पुढे कसं नेता येईल। आणि त्याच्यासाठीची सुरुवात कर्नल उत्तम पाटील सरांनी घेतलेलीच आहे। they are guiding us and every time they are present for us. सो आमचा हाच प्रयत्न आहे की येणाऱ्या पुढच्या पिढीला आणि इथे उपस्थित तुमचे सगळे मुलं असतील, मुली असतील, त्यांचे मित्रमैत्रिणी असतील, शाळेतले विद्यार्थी असतील, गव्हर्नमेंट शाळेतले विद्यार्थी असतील, कॉलेजचे विद्यार्थी असतील, तर त्यांनी ह्या एका कार्यक्रमातून एक्झाम्पल घ्यावं, त्यांनी प्रोत्साहित व्हावं आणि ह्या परीक्षेसाठी सुद्धा प्रयत्न करून कुठेतरी आपल्या देशासाठी आणि आपल्या शहरासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा एवढंच सांगते। आणि कधीही कोणत्याही तुम्हाला गायडन्सची जर गरज पडली तर कर्नल उत्तम पाटील सरांबरोबरच अनेक ऑफिसर्स इथे उपस्थित आहेत, तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही। अनेक अकॅडमीज आहेत। ॲक्च्युली जे आजकालचे विद्यार्थी आहेत ते IT कडे किंवा बाकीच्या स्पर्धांकडे जसं बघतात तसं ह्या स्पर्धेकडे बघत नाही। आणि त्याचं वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट रिझन आहे कम्युनिकेशन स्किल्स, कॉन्व्हर्सेशन, इंग्लिश कॉन्व्हर्सेशन। दे आर अंडर कॉन्फिडंट की जगातल्या आणि महाराष्ट्रातल्या पुणे, मुंबईच्या स्टुडंट सोबत ती कसं कॉम्पीट करू। पण हा विषय बिलकुलच नाहीये। ज्यावेळेस एक विद्यार्थी ठरवतो की त्याला जीवनामध्ये काय करायचंय, तर अशा करोडो अडचणींना मागे टाकून तो पुढे जातो। फक्त जिद्द, चिकाटी आणि आपल्या पालकांचा सपोर्ट त्या विद्यार्थ्यांना अपेक्षित असतो, तर तो सपोर्ट तुम्ही तेवढा त्यांना द्या। बाकीचे आपला मार्ग ते आपोआप शोधतील। आणि हीच आशा करते की आज 4 आहेत तर उद्या 40